सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आपण बाळू पाटील यांना पहिल्या 5 षटकांसाठी. धन्यवाद नितीन. कपाळी केश गंध अम्मा शिवरायांचा छंद मुखाने एकच नाम जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि येथील ग्रामदेवतेला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्गावर आपण तर रुपेशला पाहू शकता. पहिला चेंडू अतिशय चेंडू टेका पोतो चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रुपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज ज्ञानेश्वर जोशी, नोन स्ट्रायकला अमित पाटील. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं आपण मान्यतेच्या मैदानावर दोन फलंदाजाने आणि या दोन संघांमध्ये सामना झाला होता. पुन्हा एकदा आपण हाच सामना आपण इथं पाहतोय. दोन संघांमध्ये हा सामना पाहतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला रुपेश हा चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन मधून 6 धावांसाठी गुड शॉट. तिथून जर विचार केला तर जुनडोंबोली संघाला संधी मिळाली. कोळेगाव संघ मात्र या स्पर्धेत काही कारणास्तव खेळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्या जागी या संघाला आपण स्थान दिले गेलेले. रुपेश राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. यावेळी रिव्हरचा वापर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपण या सर्कल मध्ये. केतन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं या वर्षी आपण 2018 मध्ये आपण श्री गणेश क्रिकेट संघ नवापाडा संघाने आपण जीटीसीचे एक प्रमुख वाहिनीचे आपण संचालक महेश वेलेचं सुद्धा इथं त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवी क्रिकेट संघ काटे मानिवली गावदेवी चषक 2018. पुढे गोलंदाजी मार्कवर रुपेश म्हात्रे राईट आर्म उर्द तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला अमित पाटील. रिवाचा वापर केलाय. 5चा अपील होतोय. जोपर्यंत चेंडू थोड्या सर्कल मध्ये आपण दिलेला शॉर्ट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फीड होईल तोपर्यंत 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकरते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस आपण पाहायचा. कोणता खेळाडू या चमचमणाऱ्या बाईक वरती बसून आता आपल्या घरी जातोय. नवी कोरी बाईक वरती बसून घरी जातोय. तर रुपेश ज्ञानेश्वर अतिशय सुरेख चेंडू कोल्हा टप्प्याचा चेंडू म्हणजे शपल झाले होते पण लाईन आणि लेन्स बघितले तर मिड स्टंपवर फेकला होता. यावेळेला चेंडू फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय. ते मात्र खूप चांगलं गोलंदाजी बघायला मिळते आपण तर रुपेशच्या माध्यमातून. पुढे गोलंदाजी मार्कवर रुपेश पॉवर प्लेचा अतिशय चांगला षटक फेकतो. इथं मात्र राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर जोशीला आपण पाहू शकता. हा चेंडू चेंजा पेस गतीमध्ये पर्दे होतात. तटिया सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू सुरेंद्र येऊन मिड ऑफ वरून फीड करतो. चेंडूला 1 धाव इथं मात्र मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. इथं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आपण तर धावा दिले तब्बल 9 धावा. आपण कोणत्या प्रकारचा आपण तर मात्र अतिरिक्त धाव अजूनही दिली नाही आपण या षटकामध्ये आणि षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या 9 धावा आपण पाहू शकता. थँक्यू डीजे मास्टर. आपण बघतो या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये. द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये आपण पाहू शकता. तृतीय पारितोषिक 33,333 रुपये. चतुर्थ पारितोषिक 22,222 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज आपण बघितले तर स्पोर्ट्स शूज व चषक. उत्कृष्ट गोलंदाज आपण बघितले तर स्पोर्ट्स शूज व चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज व चषक दिले जाणारे आणि मालिकावीर साठी जो खेळाडू मालिकावीर ठरेल त्याला सिटी 100 बी बाईक आपण बघितलं तर मिळणारे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय. आपण बघितलं स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. पिंट्या जोशी येतोय. पिंट्या जोशी काटेमानीकडून पहिला चेंडू
विजय मास्टर चला लगेच चेंडू दुसरा द्यायचा आहे. नवीन चेंडू मिळणार आहे. आपण म्हणजे तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार नाही, जुना चेंडू मिळणार आहे. तारेला लागून जर चेंडू आपण तर षटकार गेला तर षटकार असणार आहे. तारेला लागून जर झेल पकडला तर झेल असणार आहे. कारण का 2 दिवस आपण हे दृश्य पाहिलं. कालच्या दिवसात पण आपण तारेला एक चेंडू लागला होता. त्याच्या पहिल्या दिवशी आपण प्रथमेशचा चेंडू तारेला लागला होता, त्यामुळे षटकार गेला नाही तो चेंडू. पण पिंट्या जोशी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक गेलं होतंय. कटेमानुली एंडकडून स्ट्रायकला फलंदाज आपण पाहतोय यावेळेला ज्ञानेश्वरच्या जोशीच्या बॅटमधून आजपर्यंत 2 षटकार आले आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा इष्टक्षक बीट होतो यावेळेला आपण म्हणले तर. पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. आपण फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला राजाचं चांगलं क्षेत्ररक्षण. पंच वाईटची खूण करत आहेत. अवांतर धावेने भर धावसंख्या फलकात आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. पुढे पिंट्या जोशी गोलंदाजी मार्कवर कडेमानील एंडकडून शिक्षा भूमिकेत आपण बाळा बोराडेला पाहू शकता. एक अतिशय चांगला क्रिकेट. हा चेंडू मनगडच्या साईने चेंडूला वळतोय. चेंडू बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय. आपण योगेश कीर येतोय चेंडूला उचलतोय. सुरेख फेकी दाखवतो पण थोडंसं बघितलं तर शॉर्ट फेकी करतो यावेळेला. इष्टिकच्या हातात चेंडू येत नाहीये आणि तर मात्र 2 धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो पण फेकी येत नाही. बघा बाळा आपला खेळाडू बडी आलेला श्रीकांत आलेला आहे. श्रीकांत या लवकर आपली टी शर्ट कलेक्ट करायची आपण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला पिंट्या सायकल फलंदाज आपण ज्ञानेश्वरला पाहू शकता. हा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू शिक्षक बीट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय आज आपण म्हणजे तर फाईन लेगला आपण म्हणतो राजा येतोय आणि खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय यावेळेला आपण तर. पाचच्या स्वरूपात 1 धाव असणार आहे. पाचच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 19 धावा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण म्हणजे तर पिंट्या जोशीकडून. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणतो. शॉर्ट फाईन लेगला आपण म्हणतो राजाकडे पाच ऑन साइडला भिरकावून देतो चेंडूला यावेळेला मिड विकेट सीमारेषा बाहेर जाऊन लॅड होतो चेंडू. 6 धावांसाठी गुड शॉट अमित पाटीलच्या बॅटमधून पहिला खणखणीत षटकार. संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. पिंट्या तू अमित पुढे लोअर फुलटा चेंडू पाहू शकता 29 धावा. सुरेख फलंदाजी करतो आम्ही. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठतोय. पिंट्या गोलंदाजी मार्कवर कडेमानी राईट आर्म और तिकडे मार्क होतोय. चेंडू शॉर्ट पे चेंडू बॅक पुढे गेले स्क्वेअर केले. चेंडू मात्र यावेळेला खांबाला लागतोय. अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. बरेचसे आपण बद्दल शॉट या खांबाला लागलेत कारण स्क्वेअर कट करताना चेंडू खांबाला लागतो आणि इथं मात्र 1 धाव मिळते. चौकार होता. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. तर पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. एक अतिशय चांगला गोलंदाज स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकला आपण भेटतो उत्कृष्ट गोलंदाज ज्याला होंडा ऍक्टिव्हा मिळाली होती 4G तो बाळा बोराडे. तब्बल 18 गडी बाद केले तो बाळा बोराडे आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. जी गोलंदाजी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये दाखवली तशाच प्रकारे इथं गोलंदाजी दाखवतो का. कारण मानेरीच्या मैदानावर सुद्धा खूप चांगलं क्रिकेट दाखवलं बाळा बोराडेने. खूप चांगले दिवस आणलेत नवापाडाला बाळा बोराडेने. गोलंदाजी खूप जबरदस्त दाखवतो. इष्टच्या भूमिकेत आपण सुरेंद्रला पाहू शकता. यावेळेला फाईन लेगला राजाला आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेगला आपण योगेश कीरला पाहू शकता. मिडविकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. पिंट्याला थोडं लॉंगरला पाहू शकता. हा चेंडू स्वीप केला. यावेळेला रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडूच्या परत फीड इथं मात्र मी स्पीड होते. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बघा चेतन येतो चेंडूला फीड करतो पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो आणि इथं मात्र 2 धावा जात आहेत. बाळा थोडस नाराज होतं. बाळाला माहिती 1-1 धाव किती महागाची असते. 1-1 धाव किती महत्वपूर्ण असते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 32 धावा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेला बाळा आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतो. यावेळेला
फाईन लेग बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. शॉर्ट मिड विकेटला पण आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. योगेश किरला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. पिंट्याला थोडं लॉंगरला पाहू शकता. हा चेंडू सुरेख चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे बाळा गोलंदाजी मार्कवार वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक येतोय. खडेगवली लेनकडून स्ट्राईकला फलंदाज अमित पाटील. पल्लू शॉट खेळतो. चेंडू अभित यावेळेला प्रयत्न करतो श्रीकांत पण चेंडू सीमा पार जातोय. अमितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहतो यावेळेला 36 धावा बिनबाद 36 अशी धावसंख्या. पावसे आणि प्रकाश पावसेंना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. ऐगावदे क्रिकेट संघ काटेमांडवीच्या माध्यमातून. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय बाळा बोराडे. चेंडू शप्पल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर यावेळेला जास्त शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र यष्टांवरून निघून जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुणे बाळा गोलंदाजी मार्कवर तिकडे मारा करतोय. आपण बघतोय खडेगवली एंडकडून. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. पडल्यानंतर थोडासा चेंडू नितीन उसळी घेतोय पण फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. आपण बघतोय बाळा बोराडकडून का उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. आपण बघतोय स्वर्गीय रतन बॉस स्मृती त्याचं उदाहरण आता मात्र इथे देताना दिसतोय. अमित पुणे लॉक केलाय चेंडूला. चेंडू यावेळेला पाहायचंय सीमा रेषेबाहेर लँड होतो 6 धावांसाठी. लॉंग मधल्या सीमा रेषेबाहेर षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. संतोष पावसे यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. बघा आमचे जीटीसीचे आपण बघतो प्रमुख मेंबर्स आपण तो महेश वेल यांच्याकडून खास पारितोषिक आहे. जर त्यांच्या कॅमेरामॅनने जर झेल पकडला तर 500 रुपये पारितोषिक असणार आहे. तर सामना आपण पहिले तर एक बिग फाईट सामना असणार आहे. आपण पहिले तर आज आपल्याला संघ परफॉर्मन्स करताना दिसतात. म्हणजे पहिला सामना भोपाळ विपक्ष कोणी संघाने जिंकला. आता मात्र सामना चालू आहे. श्री गणेश क्रिकेट संघ नौपाडा विपक्ष आपण जुळणबोलीमध्ये आपण सामना पाहतो. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात आपण पाहतो बिनबाद 42 धावा आपण पाहतोय. तर पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. प्रत्येक मडवी गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. तर भरपूर ऑप्शन आहेत या श्री गणेश क्रिकेट संघ नौपाडा संघाकडे. तर जेतू सर काय गोलंदाज आज मात्र संघामध्ये दिसत नाहीये. अति चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक मडवी येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 34 षटक घेऊन येतो. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय यावेळेला नरेश्वर जोशीला आपण पाहू शकता. नो स्ट्रायकला अमित पाटीलला आपण पाहू शकता. दोन संघांमध्ये आपण तर मानेरच्या मैदानात सामना झाला होता. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. कदू करतो चेंडूला मी स्पीड होते मात्र साठी असणार कारण एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये एकदा पूर्ण केले जाते. दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. चेतन आपण बघतो सातत्याने मी स्पीड करताना दिसतोय आपल्याला. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 44. कारण का एक धाव किती महत्वाची आहे बाळा बोराडेला माहिती आहे. त्यामुळे क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल करताना दिसतो इथं मात्र बाळा बोराडे. आज राजाने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय शॉर्ट फाईन रिजन मध्ये.
पुढे प्रतीक मडवी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर जोशी. हा चेंडू अतिशय सुरेख फटका लॉफ केला चेंडूला लॉंगॉटच्या डोक्यावर ना चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांचा गुड शॉट. फिफ्टी कंप्लीट टाय होऊन या संघासाठी 2 फलंदाजांनी 50 धावांची पार्टनरशिप केली. पुण्यात प्रत्येक गोलंदाजी बारकवार स्ट्रायकरला फलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. फुटतो चेंडू मात्र ज्ञानेश्वर तिचा उपयोग करून घेतोय आणि सलग 2 षटकार दाखवतोय. प्रतीक मडवी राईट आर्म उर्दीकडे मारा करतो. स्ट्राईकला पण ज्ञानेश्वर. हा चेंडू पुढे झाला. मास्टर टाळ्या होऊन जाते या फलंदाजासाठी. सलग 3 चेंडू 3 षटकार दाखवतोय. 35 धावांवरती फलंदाजी करतोय. विचार केला तर आतापर्यंत आपण 5 षटकार दाखवलेत. संघाची धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 62 धावा. प्रतीक मडवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय. हा चेंडू पाच धावा मिळणार आहेत यावेळेला. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 67 धावा आपण पाहू शकता यावेळेला. बघा रमेश आम्हाला खून करायचे नो कसलाय पण पुढचा नो आहे म्हणजे फ्री टाकावत लागणार. चेंडू फ्रीड असणार आहे यावेळेला. फलंदाजाला आपण बघतोय इथे मात्र लायसन खुला असणार आहे यावेळेला. कारण फ्री म्हणजे आपण बघितलं कधी कधी षटकार चौकार पण जातो, कधी कधी चेंडू डॉट सुद्धा जातो. पुण्याचा प्रत्येक मडवी गोलंदाजी मार्कवर फ्रीडचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकर फलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू धावबाची संधी होती. 2 धाव मिळताय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 69 धावा. फ्री चेंडू होता नितीन आपण बघितले तर फ्रीवर फक्त धावबाद फलंदाज होऊ शकतोय. धावाची संधी होती यावेळेला. पुण्यात गोलंदाजी मार्कवर आपण बघतो प्रत्येक मडवीला आपण पाहू शकता 14 चेंडू 42 धावा कुठल्या आहेत. ज्ञानेश्वरसाठी जरा टाय होत जाऊ दे. खूप चांगली फलंदाजी करतोय. संघाला मजबूती देण्याचं काम करतोय प्रतीक ज्ञानेश्वर. हा चेंडू यावेळेला फलंदाज बाद होतोय मात्र ज्ञानेश्वर बॅक टू पवेलियन. पहिला फलंदाज आपण बघतोय इथं बाद होतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 69. तर या षटकात धावा आल्या तब्बल आपण बघले तर प्रतीकच्या धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला
69 धावा आल्या आहेत. तब्बल या षटकात धावा आल्या, नितीन 27 धावा आल्या आहेत आणि गडी सुद्धा बाद केलाय. पाहिजे शेवटचं षटक घेऊन येतो आपण. यावेळेला पुन्हा एकदा एक अतिशय चांगला गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता म्हणजे स्वर्गीय रतन बॉस बाळा. सायकल पण अमित. चेंडू पल्लू शॉट आपण थोडासा ताडाब्यांचा क्षेत्र डीप होता आणि त्याच्या बाजूने चेंडू निघून जातो. यावेळेला धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहतो 73 धावा. संजय पावसे यांना विनंती करतो या मंचावर आपला सहर्ष स्वागत असणार आहे. खूप चांगलं क्रिकेट दाखवतं. मात्र आपण ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर अमित चांगलं क्रिकेट दाखवतोय. चेंडू खराब नव्हता नितीन. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन आपण शॉर्ट बनवला. यावेळेला पुणे बाळा गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग स्क्वेअर. आपण लॉंग लेग मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. यावेळेला पिंट्याला पाहू शकता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र धाव पूर्ण होते का पाहायचंय आणि धाव पूर्ण होते. आपण बोलतो तर धावाची संधी होती. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 74 धावा आपण पाहू शकता. यावेळेला च्या स्वरूपात आपण एक धाव पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय बाळा बोराडे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता मयूर पाटीलला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅक पुढे गेला आणि 74 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 78 धावा आपण पाहू शकता. खूप चांगली स्कोअर कार्ड बघायला मिळाले नितीन. इथं मात्र मयूर आल्या पद्धतीने ते दाखवतोय. शकावर रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 78 धावा. हा चेंडू पण ऑन साइडला चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. पिंट्या जोशी येतोय चेंडूला फीड करतोय. इथं मात्र दुसरी धाव देखील मिळते. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 80 धावा. चेंडू बाकी आपण 2 बाळा गोलंदाजी खूप चांगली करतो पण क्षेत्रक्षी 7 लाभत नाही यावेळेला नितीन. परत गोलंदाजी मार्कवर आपण तो बाळा. स्ट्रायकरला फलंदाज पाटील आपण पाहू शकता. चेंडू लॉक केलाय. चेंडू अभिते. यावेळेला हे कोणती चूक करत नाही. बाळा मिळणारी पहिली सफलता. मास्टर अंतिम चेंडू अंदाज आपण पाहतोय. यावेळेला अमित पाटील आपण पाहू शकता. बाळाला मिळालेलं पहिलं यश आहे. 2 गडी बाद. धावसंख्या 80 धावा आपण पाहू शकता. याला पुणे स्टेप आउट झालाय. चेंडू डीप मध्ये डीप एक्स्ट्रा का भरला पाहिजे. झेल होते का मिळणारी दुसरी सफलता. आपण बोलतोय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 3 गडी बाद. 81 धावांचं लक्ष असणार ते म्हणजे श्री गणेश संघाला. तर या संघाकडे देखील क्षमता आहे. पिंट्या जोशी सारखा एक अतिशय चांगला फलंदाज आहे. बाळा आहे. आपण श्रीकांतला पाहू शकता. लाराला पाहू शकता. म्हणजे फलंदाजी खूप खोलवर आहे. सुरेंद्र लोखंड सारखा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. रुपेश म्हात्रे सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे धावा आपण बघितलं तर या 81 धावा चेस होऊ शकतात. त्यासाठी आपण चांगली फलंदाजी करावी लागते पाहिजे. झुरडोंबरी संघाने फलंदाजी करताना धावा खूप चांगल्या प्रकारे कुठल्या तिथे मात्र पाहिजे गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल दुसऱ्यासाठी त्या पुन्हा एकदा आपण ऐकणार नितीन काय पण डीजेला पण आम्ही एक संधी देणार आहोत.
चेंडू घ्यायचे पिंट्या. धन्यवाद. बॉल पडेल. 81 धावांचं टार्गेट आहे. 16.20च्या सरासरीने धावा कुठे नववाडा संघाला. मात्र याच मैदानात पहिल्याच दिवशी पहिला सामना चिकनगर वर्सेस मोठागाव. चिकनगर संघाने 79 धावा कुठल्या त्या 5 षटकांमध्ये 80 धावांचं टार्गेट होतं मोठागाव संघावर. मोठागाव संघाने त्या धावा 22 चेंडूमध्ये चेस केल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. हा इतिहास या मैदानाचा आहे. 81 धावा बाळू पाटील का चेस होणार नाहीये. नवपाडा संघ यावर्षी खूप चांगली कामगिरी दाखवली या संघाने. 3 बाईक आपण बघितलं यावर्षी नवपाडा गावामध्ये गेलेत. स्वर्गरत्न स्मृती चषक मध्ये बाळा बोराडे, रुपेश म्हात्रे, त्यानंतर सेकंडला सुरेंद्र लोखंडे ज्यांनी गोलिलीच्या स्पर्धेत बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते. अमित पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू तुषार काळे यांना विनंती की आपण यायचं व्यासपीठावर. बाळू काळे प्रीमियर कॉलेजच्या मैदानात नवपाडा संघाने 74 धावा चेस केल्यात. 81 धावा का चेस होणार नाही. प्रयत्न करावे लागतील. पिंट्या जोशीने त्या सामन्यामध्ये तब्बल आपण 60 पेक्षा जास्त धावा 23 चेंडू मध्ये 69 धावा कुठल्या होत्या पिंट्या जोशीने. तिसऱ्या सामन्यात मात्र क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला नवपाडा संघ सोनारपाडा संघ विरुद्ध. सोनारपाडा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. अमित कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मात्र ब्लॉकला चेंडू टाकला होता. चेंडू टाकला डीप कव्हर रिझन मध्ये एकदा पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात वेगाने. 81 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा धाबोकती लागल्या आतापर्यंत. कालच्या दिवसात 4 षटकात 92 धावा कुठल्या त्या खमारपाडा संघाने आणि प्रत्युत्तर देताना तिसगाव संघाने 81 धावा कुठल्या. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पंच वाईट चुकून होता म्हणजे 3 धावा मिळतील नवपाडा संघाला. तीनने धावसंख्या वाढेल. धापाळ धावा लागले ते 9. वाईट +2 3 धावा मिळतील नवपाडा संघाला. नवपाडा संघाची धावसंख्या 9. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धापाळ धावा आहेत त्या 9. तुषार जरा इष्ट सरळ करायचे आहेत. धन्यवाद. अमित राईट मोर द विकेट. मात्र चेंडू खेळ करतोय डीप एस्टा कव्हर रिझर्व मधनं. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. सुरेंद्र धावसंख्या 13. बघा धावसंख्येचा वेग खूप वाढलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. मात्र चेंडू हवेत आहे. विशाल झेल खाली येते. चूक ते धावसंख्या ती
बेनार्डीचे तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला आणि 13 धावा म्हणजे एक गडी बाद होतोय सुरेंद्र. नवीन फलंदाज रुपेश येतोय मैदानामध्ये. रुपेश म्हात्रे. तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश म्हात्रे येतोय. गोलंदाज आपण बघतोय अमित पाटील पहिलं यश संपादन करतोय. 81 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नाही, कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. अमित राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वरने 15 चेंडूमध्ये 42 धावा कुठल्या वैयक्तिक. चांगली फलंदाजी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड झाली होती मान्यतेच्या स्पर्धेत. अमित राईट मोर द विकेट. मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. एक धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. इथे धावपलका धावा लागल्या त्या 14. येणारी 4 षटक आणि 67 धावांची अजूनही गरज आहे. नौपाडा संघाला येणारी 24 चेंडू 67 धावांची गरज आहे. पिंटू जोशीने मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलका धावा आहेत ते एक गडी बाद. 14. 81 धावांचं टार्गेट सपाटलं करत असताना 67 धावांची अजून गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय. सोनापड्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील यांचं आगमन होतं यायचे. समीर पाटील आमच्या व्यासपीठावरती आपला आम्ही स्वागत करतोय. अक्षय पहिला चेंडू गावाचे घरोघरी 7 धावा मिळतील बघा. 9 चेंडू आहे. धावसंख्या 21. आता 4 षटकांनी 60 धावांची गरज आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. पिंटू जोशी जर बाहुबली मैदानात राहिला तर नक्कीच या सामन्याचं चित्र बदलू शकतो. अक्षय काटेमानी लेनकडनं यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू डीप कव्हर रिझन मध्ये. 1 बाउंस सीमा पार. चौकार. धावपलका धावा लागतात त्या 25-56 धावांची अजून गरज आहे. एका चेंडू मध्ये बाळू पाटील 11 धावा आहेत. पिंटू जोशी बघा चेंडूची मागणी करतायत.
तर एका चेंडूत 11 धावा आल्यात. हेच क्रिकेट आहे. 81 धावा चेस करायचे आहेत. काल 74 धावा चेस केल्या आहेत नौपाडा संघाने. यावेळेस मात्र चेंडू खेळ काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दोन धावा इथे पूर्ण होतात. पिंटू जोशीने बघा कॉल दिलाय रुपेशला. 2 धावा. 2 धावसंख्या वाढेल. धावफलका धावा लागतील त्या 27. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. 81 धावांचा पाठलाग असताना प्रत्येक चेंडूला विनोद बाळूपाडे आपण बघतोय सूचना करतात पिंटू जोशी रुपेशला की धावा आल्या धावफलकावरती आणि प्रयत्न सुरू आहेत. धावांचा पाठलाग करत असताना अक्षय. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर. चेंडू 1 बाउंड. धावसंख्या 31. आतापर्यंत धावफलकात 31 धावा लागल्यात. बाळूपाडील मगाशी सांगितलं याच मैदानामध्ये मोठ्या गाव संघाने 80 धावा चेस केल्यात 22 चेंडू मध्ये. 81 धावा चेस का होणार नाही. प्रयत्न करावे लागतील आणि पिंटू जोशी सारखा फलंदाज जर मैदानात राहिला तर नक्कीच धावा चेस होतील. क्षमता आहे गुणवत्ता या खेळाडूमध्ये. त्याच्या बरोबर आपण बघतोय रुपेश मात्र 131 धावा कुठल्या होत्या स्वर्गीय रतन बासमती चषक मध्ये. याच्या पुन्हा रिव्हर्स. तर 4 धावसंख्या वाढते. धावफलका धावा लागतात त्या 35. 4 चेंडू झालेत बघा. थोडस मागणं ठरतोय गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील बाळूपाडील थोडासा मागणं ठरलाय. मात्र अजून एक रिव्हर्सचा वापर. अजून तो 38च्या आतमध्ये जे खेळाडू सर्कल मध्ये बॉल रिलीज होण्याच्या अगोदर आपण बाहेर जाऊ नका बघा. पंचांकडनं सूचना येत आहेत. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक आपल्याला सूचना असेल तर या समीर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा यांचे इथे आगमन झाले. धावफलका धावा लागल्या त्या 39. अक्षय मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू सीमा पार. पिंटू जोशी ऑन फायर. बाहुबलील 2 षटकात 43 धावा कुठल्यात नौपाडा संघाने. या षटकात 29 धावा दिल्यात. आपण विचार केला तर प्रतीक मडवीने 27 धावा दिल्या होत्या. मात्र त्यापेक्षा जास्त धावा अक्षयने दिल्यात 29 धावा. तर येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. मात्र ज्यावेळी बाळूपाडील आपण बघितलं सामना सुरू होता प्रतीकने 27 धावा केल्या. एकत्र बाळा बोराडे थोडेसे नाराज होते. मात्र नवदीत गोलंदाज मात्र रुपेशने सांगितलं की बाळा धावा चेस होतील. धावा किती होऊ द्या मैदानात. धावा आपण चेस करू शकतो आणि ती सुरुवात दाखवली. क्रिकेट एक खेळाडूला स्वतःवर तो विश्वास पाहिजे. तो विश्वास रुपेश म्हात्रेला होता. आणि बघा 43 धावा आतापर्यंत कुठल्यात. आत्मविश्वास खेळाडूकडे असणं खूप गरजेचं आहे. बाळूपाडील तो आत्मविश्वास दाखवला नौपाडा संघाने 81 धावांचा पाठलाग करत असताना. 43 धावा कुठल्यात. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. पिंटू जोशी वैयक्तिक 29 धावांमध्ये खेळतोय. 9 चेंडू
29 धावांवरती होती. संघाची धावसंख्या 43. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची गरज आहे 38. 18 चेंडू 38 धावा. चेंडू 38 धावांची गरज आहे. गोलंदाज करण. मात्र आखोट टप्प्याचा चेंडू होता. मात्र चेंडू हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत. मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू वन बाउन्स सीमा पार बी विकेट क्षेत्रामधनं 4 धावांसाठी. चारने धावसंख्या वाढते. रुपेश मात्र चौकाराने खातो करते. संघाची धावसंख्या 27. रुपेशनेच बाळू स्वर्गीय तुम्ही स्मृती चषकमध्ये 2 सामने नौपाडा संघाला महत्वाचे जिंकून दिले होते. मात्र कार्पेटच्या माध्यमातून गॅप मध्ये जातो चेंडू. डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येते दूरवरनं. 2 धावा येतील. 2ने धावसंख्या वाढेल. धावल का धावा लागतात त्या 49. 81 टार्गेट आहे म्हणजे 32 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16 चेंडू आणि 32 धावांची गरज. भाऊ पाटील आपण विचार केला आताचा क्रिकेट एवढा फास्ट झाला. 80-90 धावा सुद्धा कमी पडतायत. फलंदाज ते खूप स्ट्रॉंग झालेत. मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मयूर येत आहेत. 1 धाव मिळेल. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या. जोरदार टाळ्या होत्या नवपाडा संघाटी. 31 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू 31 धावांची बाळू अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करणचा वापर केला जातोय 3ऱ्या षटकामध्ये. पिंट्या जोशी चांगली फलंदाजी दाखवते मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण झाल्या संघाच्या. आता मात्र येणाऱ्या 15 चेंडू मध्ये फक्त 31 धावा बनवायच्या आहेत. नाईट स्पर्धेमध्ये बाळू पाटीलला सामना झाला होता. बाकलन वर्सेस सोनारपाडा. तब्बल 3000 लोक युट्यूब वर सामना तो बघवते. आणि यावर्षी सोनारपाडा संघाने खूप चांगली कामगिरी दाखवली. यावेळेस मात्र आता मात्र बाळूपाडी समीकरण बदललंय. येणारे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. पिंट्या जोशी वैयक्तिक 35 धावांवरती घेतोय. काल बाळू 69 धावा कुठल्यात प्रीमियर कॉलनीच्या मैदानात नाबाद. मात्र हलक्या तर खेळायचा प्रयत्न होता. पिंट्या जोशीला माहिती आहे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जावं लागेल. पिंट्या जोशी पोहोचतो वैयक्तिक 36 धावांवरती. संघाची धावसंख्या ती 57. 13 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. सत्तावन्न धावांची भागीदारी रुपेश म्हात्रे आणि पिंट्या जोशी. मात्र फुल
तुषार काळे यांचा सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. सागर पावशे यांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते तुषार काळे साहेबांचा सत्कार करायचे. तर 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. धावा लागल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 63. बाहुबली मगाशी सांगितलं कालच 74 धावा नवापाडा संघाने चेस केल्यात. आज 81 धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार सुरुवात आपण बघतोय. सुरेंद्र बाद झाल्यानंतर चांगली कामगिरी दाखवते 2 फलंदाज. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील येतोय. तर नामदेव बेडेकर आगासन संघाचे कोच यांचे आगमन झाले. यांचे नामदेव बेडेकर आमच्या व्यासपीठावर. नामदेव काकांचा सुद्धा मला वाटतं आज उपवास आहे. मात्र स्वीपचा फटका बुद्धीचा वापर चेंडू फाईन लेग रिझन मधनं सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट. 11 चेंडूने आता मात्र 14 धावांची गरज नवापाडा संघाला. पिंट्या जोशी 40 धावांना येतोय 12 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र अजून एक देखना आता मात्र 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. कारण 21 चेंडू मध्ये 80 धावा आम्ही याच मैदानात चेस होताना बघितलेत. यावेळेस मात्र फक्त 4 22 चेंडू मध्ये काल 69 धावा कुठल्यात. आजही 50 बघतोय आपण. सातत्याने अर्धशतक 7 ते 6 अर्धशतक या सीझन मध्ये पिंट्या जोशीच्या नावावरती आहेत. यावेळेस मात्र चेंडू स्वीप केला. आता मात्र फलंदाज बाद होतोय आणि पिंट्या जोशी नावाचं वादळ मात्र थांबलंय. आता फक्त 4 धावांची गरज आहे नवापाडा संघाला. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक विवेक पाटील शिवडून संघाचा. दुसरं अर्धशतक साई शेलार खमारपाडा. तिसरं अर्धशतक सागर गायकवाड आणि 4थं षटक अर्धशतक पिंट्या जोशी. म्हणजे 4 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेत. 4 धावांची अजूनही गरज आहे. 50 धावांमध्ये बाद झाला 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडूमध्ये 50 धावा. नवीन फलंदाज यश. आणि यशच्या बॅट मधनं मोठा फटका. बाहुबली बघा 7 चेंडू राखून 81 धावा चेस केल्या. 83 धावा. तर नवापाडा संघ लाईनअप करा आपण. जोडनोबली संघ आपण लाईनअप करायचंय.